मिरज विद्या समितीचा बालवारकरी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न। विठ्ठल रुक्मिणी साधू संत वारकरी संप्रदाय वेशभूषा आणि सगळ्यांचे लक्ष वेधले। आषाढी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे पारंपरिक बालवारकरी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन मिरज विद्या समिती मिरज यांच्या वतीने करण्यात आले। मिरज शहरातील ब्राह्मणपुरी लक्ष्मी मार्केट विठ्ठल मंदिर परिसर भक्तिमय बनला होता। विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे समतेचे विचार, भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो। विद्यामंदिर प्रशाला येथून विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा आणि संत ज्ञानेश्वर प्रतिमा पूजनाने विठ्ठल विठ्ठल जयघोषात दिंडीला सुरुवात झाली। प्रशालेच्या प्रांगणातून पालखी दिंडीचे प्रस्थान मिरजेतील प्रमुख रस्त्यांवरून करण्यात आले। विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांच्यासह विविध संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी दिंडीत सहभागी झाले होते। पारंपरिक पोशाखातील लहान मुलींनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले। टाळ, मृदुंग, वीणा, चिपळ्या, भगव्या पताका, तुळशीची रोपे घेऊन विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर केला। जय जय रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता आणि यावेळी विद्यार्थ्यांनी भक्तिगीते, नृत्य सादर केले। लक्ष्मी मार्केट येथे रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। ज्येष्ठ वकील श्री अनिल कोपारडे, मिरज समितीच्या प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ समेधाताई देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरती करण्यात आली। या दिंडी सोहळ्यासाठी मिरज विद्या समिती मिरजचे अध्यक्ष शैलेशदादा देशपांडे, कार्यवाहक अनिल भाऊ कुलकर्णी, प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ समेधाताई देशपांडे, सर्व संचालक आणि सगळ्यांचे मार्गदर्शन लाभले। परिसरातील नागरिकांनी दिंडीचे स्वागत करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले। विद्यामंदिर प्रशाला, भारतभूषण बालशिक्षण मंदिर या शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतल्यामुळे दिंडीत रंगत आणली गेली। विद्यार्थ्यांना संतांची शिकवण, भक्ती, एकता, शिस्त, संस्कार याचे महत्त्व पटवून प्रत्यक्ष अनुभवता आले। खणीवरील विठ्ठल मंदिर येथील महाप्रसाद आणि आरतीने दिंडीची सांगता करण्यात आली। मिरज विद्या समितीचे माननीय अध्यक्ष शैलेशदादा देशपांडे, माननीय कार्यवाहक माननीय अनिल भाऊ कुलकर्णी, पर्यवेक्षिका माननीय समेधाताई देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही विद्यामंदिर प्रशाला मिरज, भारतभूषण विद्यालय मिरज व बालशिक्षण विद्यालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमानानं आज आषाढी एकादशी निमित्त हा दिंडी सोहळा आयोजित केला। याच्यामध्ये जवळजवळ 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि या सर्वांना सर्व शाळेतील पदाधिकारी, शिक्षक यांनी त्याच्यासाठी मार्गदर्शन केलं। यामध्ये आम्ही प्लॅस्टिकचा पुनर्वापर टाळावा, स्वच्छतेचा वापर हा सगळीकडं चांगल्या पद्धतीनं व्हावा, पाण्याची जी आता टंचाई वासा लागलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्याचंही आम्ही समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम आज केलेलं आहे। या आषाढी एकादशीनिमित्त मी सर्व मिरजवासियांना या शुभेच्छा देतो आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये दिंडी सोहळ्यामध्ये बरेच विद्यार्थी आमचे सगळे पारंपरिक वेशामध्ये आले होते। त्याच्यामध्ये रिंगण सोहळा आम्ही हे केला होता, पारंपरिक वेशामध्ये सर्वजण आले होते आणि याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग अतिशय चांगल्या पद्धतीने घेतला। त्याच्यामध्ये आम्ही विविध उपक्रम याच्यामध्ये सादर केले। त्याच्यामध्ये पारंपरिक खेळ असतील, परत फुगडी असेल, तर हे जे सर्व कार्यक्रम आम्ही त्याच्यामध्ये घेतलेले आहेत।